चला, सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण संख्याचे प्रकार सुरू केले होते. त्याच्यामध्ये आपण मुख्य 5 प्रकार पाहणार होतो. त्यापैकी लास्ट व्हिडिओमध्ये 4 प्रकार पाहिलेत: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. 5वा जो प्रकार आहे तो आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्येलाच दुसरं नाव आहे कर्णी संख्या. कर्णी संख्या. इंग्रजीमध्ये त्याला इरॅशनल नंबर्स असं म्हणतात. इरॅशनल नंबर्स. आणि ते कॅपिटल Q1 या अक्षरानं दाखवलं जातं. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे दशांशातील रूपांतर अनंत अनावर्ती असते. अनंत अनावर्ती असते. तर काय शब्दप्रयोग आहे हा अनंत अनावर्ती? ते समजून घ्यावं लागेल ना. दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार बघा. दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार. एक आहे आवर्ती दशांश अपूर्णांक आणि दुसरा आहे अनावर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक सगळ्यांना माहित आहे. एखाद्या संख्येनं दुसऱ्या संख्येला भाग दिल्यावर त्याच संख्येची किंवा संख्येच्या गटाची, अंकाच्या गटाची पुनरावृत्ती होते. म्हणजे भागाकारामध्ये तीच संख्या किंवा संख्येचा गट परत येतो. त्याला आपण आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतो. उदाहरण पाहिजे असेल तर आपण 2ला समजा 3 भाग देतोय. भाग जात नाही म्हणून दशांश. इथं 20 झालं, 3 संग 18, उरले 2, परत 20 झालं, 3 संग 18, परत उरले 2. हा कार्यक्रम चालूच राहील. बाकी शून्य उरेल का? आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये बाकी शून्य कधीच उरणार नाही. आणि इथं भागाकार किती येईल? मग प्रत्येक वेळी 6 येईल. म्हणजे ज्यावेळेस मी 2ला 3 भागतोय त्यावेळेस कशाची आवर्ती होतीये? 6ची. ही आवर्ती अनंत वेळा 6 येईल. बाकी शून्य कधीच उरणार नाही. याला आपण असं लिहितो, एकाच संख्येची जर आवर्ती होत असेल तर त्यावर आडवी रेघ देतात किंवा त्यावर अनुस्वार देतात, दशांश देतात. एकाच संख्येची आवर्ती होत असेल तर. एक पेक्षा जास्त संख्येची आवर्ती होत असेल तर त्यावर आडवी रेषच द्यावी, दशांश देऊ नये. आवर्ती दशांश अपूर्णांकाला काही पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याचं नामकरण केलेलं आहे. त्याचं बारसं काय केलेलं आहे? आवर्ती दशांश अपूर्णांकाला अखंडित दशांश अपूर्णांक असं सुद्धा म्हणतात. अखंडित, कारण ती अखंडपणे चालणारी प्रोसेस आहे म्हणून त्याला अखंडित दशांश अपूर्णांक असे म्हणतात. आवर्ती ही कशी असते? अनंत असते. कशी असते? अनंत असते. आता याच्या उलट अनावर्ती म्हणजे काय? जिथं बाकी शून्य उरते. उदाहरणार्थ आपण 3ला 2ने भाग दिला, बे1 उरला, भाग जात नाही म्हणून दशांश 10 झालं, बे5 10, कार्यक्रम संपला. बाकी शून्य उरली. म्हणजे अनावर्ती कशी आहे? खंडित दशांश अपूर्णांक. अखंडितच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? खंडित दशांश अपूर्णांक. खंडित का बरं? खंड झाला. आता त्याच्यानंतर ती प्रोसेस चालू आहे का? नाही. 3ला 2 भाग दिला, किती झाला? 1.5. बाकी किती उरली? 0. मी काय म्हटलं? आवर्ती दशांश अपूर्णांक हा अखंडितपणे चालणारी प्रोसेस आहे म्हणून त्याला अखंडित दशांश अपूर्णांक असं म्हणतात. अनावर्ती दशांश अपूर्णांक हा खंड पडतो म्हणून त्याला खंडित दशांश अपूर्णांक असं म्हणतात. आवर्ती दशांश अपूर्णांक ही अनंत काळापर्यंत चालणारी प्रोसेस आहे. आता अनंतच्या विरुद्धार्थी शब्द आवर्तीच्या विरुद्धार्थी शब्द अनावर्ती, अखंडितच्या विरुद्धार्थी शब्द खंडित. तसं अनंतच्या विरुद्धार्थी शब्द मराठीमध्ये सांगा काय असेल? शांत. अनंतच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? शांत. म्हणजे अनावर्ती दशांश अपूर्णांक हा कसा असतो? शांत असतो. आता इथं बघा, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. भागाकार करत असताना 2च गोष्टी घडल्या पाहिजेत. एक तर बाकी शून्य उरली पाहिजे. बाकी शून्य उरत असेल तर त्याला काय म्हणतो? अनावर्ती दशांश अपूर्णांक. आणि बाकी जर शून्य उरत नसेल तर आवर्ती झाली पाहिजे.
त्याला आपण काय म्हणतो, आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती कशी असते, शांत असते, आणि अनावर्ती कशी असते, आवर्ती कशी असते, अनंत असते, आणि अनावर्ती कशी असते, शांत असते. आता इथं व्याख्या करताना मी काय म्हटलंय, अपरिमेय संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येचं दशांशातील रूपांतर अनंत काळ असतं, अनावर्ती असतं. मी काय म्हटलं, अनंत काळ असते, आवर्ती असते. म्हणजे हे पण नाही आणि हे पण गोष्ट घडत नाही, या दोन्हीपैकी एकही घटना घडत नाही. अशा वेळेस अशा संख्यांना काय म्हणतात, अपरिमेय संख्या म्हणतात. अनावर्ती ही शांत असते, परंतु मी काय म्हणतोय, अनंत अनावर्ती. म्हणजे दशांशातील असं रूपांतर जिथं आवर्तीही होणार नाही आणि अनावर्तीही होणार नाही. मग काय होईल, उदाहरणार्थ अपरिमेय संख्येचं उदाहरण पाहायचं असेल तर मी म्हटलं वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 2 ची किंमत आपल्याला माहित आहे, 1.414 समथिंग 3 अनंत आहे. म्हणजे त्याच संख्येचं किंवा संख्येच्या गटाची पुनरावृत्ती होत नाही. ही प्रोसेस कुठपर्यंत चालणार आहे, अनंत काळापर्यंत चालणार आहे. म्हणून त्याला मी काय म्हटलं, अनंत. अनावर्ती का बर, कारण एकाच संख्येची किंवा संख्येच्या गटाची आवर्ती होतीये का, नाही होत आहे. तुम्ही म्हणाल सर इथं 4 आलंय, इथं 4 आलंय. जर 4 1 4 1 4 1 4 1 असं आलं तर त्याला आपण आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणू. परंतु तेच बघा, अंक तर आपल्याकडे 10च आहेत दशमान पद्धतीमध्ये. तेच अंक येणार, फक्त आलटून पालटून येणार, एका सिक्वेन्स न येणार नाहीत. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, 1.732 डॅश 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 अनंत काळापर्यंत ही प्रोसेस चालू राहणार. पायची किंमत सुद्धा, पाय सुद्धा काय आहे, अपरिमेय संख्या आहे. 22/7 आपण बघतो, 22/7 ला भाग दिल्यावर तुम्ही जर 22/7 ला भाग देत बसाल तर ते अनंत काळापर्यंत. पाठीमागे एक लेख आला होता की एकदम मला कन्फर्म नाही आहे, परंतु तो म्हणतोय जो कोणी त्या पायावर काम केलेलं आहे तो म्हणतोय की मी आत्ता पायची ॲक्च्युअल किंमत शोधून काढली आणि त्याने कितीतरी 27 का काहीतरी डिजिटपर्यंत त्याची किंमत काढलेली होती. मी कन्फर्म नाही आहे 27 डिजिट आहेत का किती आहेत, परंतु भरपूर डिजिटपर्यंत त्याने ती किंमत काढलेली होती. आपण म्हणतो 7 त्रिक 21, 1 उरला, 7 एक 7, 3 उरले, 7 त्रिक 7 चौक 28, 3.14 डॅश डॅश डॅश. तुम्ही काढून बघा, अनंत काळापर्यंत त्याची किंमत निघते. म्हणून मी काय म्हटलं, अपरिमेय किंवा कर्णी संख्या म्हणजे ज्या संख्येचं दशांशातील रूपांतर कसं असतं, अनंत अनावर्ती असतं, अशा संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असं म्हणतो. त्याचे उदाहरणं पाहिजे असतील म्हणजे दशांशातील रूपांतर ते आवर्तीही नाही आणि अनावर्तीही नाही. कारण आपण इथं पाहिलं आवर्ती कशी असते, अनंत. मी इथं काय लिहिलंय, अनंत अनावर्ती लिहिलंय. म्हणजेच बाकी शून्यही उरणार नाही आणि संख्येची आवर्ती पण होणार नाही. अनंत काळापर्यंत भागाकार जातो आणि संख्येची पुनरावृत्ती तेच संख्या येणार नाहीत. अशा संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या किंवा कर्णी संख्या. अपरिमेय संख्या आणि कर्णी संख्येचं वैशिष्ट्य काय आहे, बेरीज आणि वजाबाकी, गुणाकार आणि भागाकाराचं आपण ते पुढच्या व्हिडिओ डिटेलमध्ये जाऊया. परंतु चलत सांगूया, आपण सांगतो मी की अपरिमेय संख्येची बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही. परंतु समान अपरिमेय संख्या असतील तर त्यांच्या सहगुणकाची बेरीज आणि वजाबाकी करता येते. उदाहरण घ्यायचं झालं, समजा तुम्हाला म्हटलं मी वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 अपरिमेय संख्या आहेत, याची बेरीज किंवा वजाबाकी करता येणार नाही. परंतु मी आता लिहिलं 3 वर्गमुळात 2 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2. आता या अपरिमेय संख्या कशा आहेत, सारख्या आहेत. अपरिमेय संख्येची बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही. परंतु जर समान अपरिमेय संख्या असतील तर त्यांच्या सहगुणकाची बेरीज आणि वजाबाकी करता येते. आता याचा सहगुणक, याचा अर्थ काय, वर्गमुळात 2 किती वेळा आहे, 3 वेळा. वर्गमुळात 2 किती वेळा आहे, 2 वेळा. इथं वर्गमुळात 2 किती वेळा आहे आपण पाहिलंय. एखाद्या संख्येला सहगुणक नसेल तर किती असतो, 1. मग हे 3 वेळा आणि हे 2 वेळा 5 वेळा झालं आणि 5 वेळामधून 1 वेळा गेलं, किती राहिलं, 4 वेळा काय राहिलं, वर्गमुळात 2.
याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी नंतर घेणार आहे. अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार. दुसरा नियम काय म्हटलं? गुणाकार आणि भागाकाराच्या बाबतीत अपरिमेय संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करता येत नाही. जर त्या अपरिमेय संख्या सारख्या असतील तर त्यांच्या सहगुणकाची बेरीज वजाबाकी करता येते. दुसरा नियम किंवा दुसरी त्याचा वैशिष्ट्य काय अपरिमेय संख्येचं? अपरिमेय संख्येचा गुणाकार आणि भागाकार करता येतो, परंतु त्याचा कोटी सारखा असला पाहिजे. आता अपरिमेय संख्या वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. आता मला हा गुणाकार करता येतो. त्याचा कोटी म्हणजे काय? त्या चमच्यातली संख्या. चमच्यातली संख्या म्हणजे इथं काहीच नसेल तर किती असतं? या वर्गमुळात काहीच नसेल म्हणजे लहानात लहान मूळ कोणतं असतं? दुसरं मूळ. वर्गमूळ म्हणजे कितवं मूळ? दुसरं मूळ. त्या चमच्यातली, त्या करणीचा कोटी किंवा त्या अपरिमेय संख्येचा कोटी म्हणजे त्या चमच्यातली संख्या. आता इथं पण 2 आहे, काहीच नाही, इथं पण काहीच नाही म्हणजे काय असेल? वर्गमूळ आहे त्याचं. आता याचा गुणाकार करता येतो. वर्गमुळात 3 दोन्ही किती म्हणता येतं मला? 6. परंतु जर वर्गमुळात 3 गुणिले घनमुळात 2 असेल तर मला आता याचा गुणाकार करता येत नाही, कारण त्याचा कोटी सारखा नाही. कोटी म्हणजे मी काय म्हटलं? त्या चमच्यातली संख्या. या चमच्यात किती आहे? 3 आहे. तिसरं मूळ आहे. इथं कितवं मूळ आहे? दुसरं मूळ आहे. एक घर शेणाचं, एक घर मेणाचं, त्याचा गुणाकार कसा करता येईल? वेगवेगळ्या घर आहेत नाही. कोटी कसा आहे त्याचा? वेगवेगळा. गणितामध्ये कोटी हा शब्द प्रयोग 2 ठिकाणी होतो. एक करणीचा कोटी आणि दुसरा बहुपदीचा कोटी. करणीचा कोटी म्हणजे त्या चमच्यातली संख्या आणि बहुपदीचा कोटी म्हणजे एखादी बहुपदी लिहिलेली असेल. उदाहरणार्थ तुम्हाला लिहिलं मी 2x चा 3रा घात अधिक 5y चा 4था घात अधिक 7 बरोबर 0. ही एक बहुपदी आहे. तर या बहुपदीमध्ये जो सगळ्यात मोठा घातांक असेल त्याला त्या बहुपदीचा कोटी म्हणतात. मग या बहुपदीचा कोटी किती असेल? 4. 2च ठिकाणी कोटीचा शब्द प्रयोग होतो गणितामध्ये. एक करणीचा कोटी, त्या चमच्यातली संख्या, आणि बहुपदीचा कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक. धन्यवाद. इथं आपण थांबूया.